बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक आज पार पडतेय। यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सकाळी 7:30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं दिसून आलं। मतदान केंद्र आणि मतदान केंद्राच्या बाहेरही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबीय आणि काही गावकऱ्यांनी व्यक्त केली होती। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि मागच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होतीये। दरम्यान यावर सरपंच पदाच्या उमेदवार अश्विनी संतोष देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटतंय, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे हे जनतेसाठीच केलेलं आहे, त्याच्यामुळे ते चांगलेच करतील असा विश्वास आहे। नेमकं ही पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामध्ये तुमच्या पती नाहीत। या अगोदरच्या अनेक निवडणुका तुम्ही लढलेल्या होतात, कोणी तर साहजिकच आहे। काय आठवणी आहेत निवडणुकीच्या आणि आता लोकांना काय वाटतं? अण्णा होते त्यावेळेस इतका संघर्ष करावा म्हणजे वैयक्तिक मला लागला नव्हता। जे पाहत होते ते अण्णाच पाहत होते, ती आज त्यांची उणीव फार जाणवत आहे। मस्साजोग इथल्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी होती। अनावश्यक लोकांना केंद्र परिसरातून बाहेर काढण्याची स्वरूपानंद देशमुख यांनी मागणी केली। विनाकारण गर्दी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांनी आरोप केलाय। पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना मतदान केंद्र परिसराच्या बाहेर काढलं। मतदान केंद्र परिसरात त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण होतं।